सिमेन्स कंपनी MIDC अंबड येथे 1 वर्षापूर्वी चोरी केलेल्या अंबड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 351/2023 कलम 408-34 भारतीय दंडविधानमधील आरोपींची माहिती विश्वासू खबरामार्फत पोलीस शिपाई सावंत व पोलीस शिपाई सूर्यवंशी यांना मिळाली। सदर माहितीची तांत्रिक व मानवी संसाधनांच्या आधारे शहानिशा करून कायदेशीर कारवाई करण्याकामी प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक पाडेकर, पोलीस शिपाई सूर्यवंशी, पोलीस नाईक समाधान चव्हाण, पोलीस शिपाई जाधव, कांदळकर, नेहे, कुऱ्हाडे, ढाकणे यांची टीम तयार करून तपास करण्याच्या सूचना दिल्या। पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व पथक यांनी कौशल्यपूर्ण तपास करून व पोलीस शिपाई सावंत यांना विश्वासू खबरामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे यातील एका आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून तपास केला असता त्याच्या गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्याची पोलीस कोठडी रिमांड न्यायालयाकडून मंजूर करून घेण्यात आली। त्याच्याकडे पोलीस कोठडी दरम्यान अधिक तपास केला असता त्याने इतर साथीदारांमार्फत गुन्हा केल्याचे सांगितले। नमूद साथीदारांचा शोध घेऊन त्यांना नमूद गुन्ह्यात अटक केली असता त्यांनी या गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल भंगार दुकानदारांना विकला असल्याचे सांगितले। नमूद भंगार दुकानदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेला 22 लाख रुपये किमतीचे कॉपर, 5 लाख रुपये किमतीचा JCB, 6 लाख रुपये किमतीचे बोलेरो पिकअप, 6 लाख रुपये किमतीच्या 2 चारचाकी गाड्या, 15,000 रुपये किमतीची बाईक, 4,000 रुपये किमतीचा कटर मशीन, 6,000 रुपये किमतीचा व्हील बॉरो असा एकूण 39,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सिमेन्स कंपनीमध्ये कॉपर चोरी गेल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली होती। सदर कॉपर हे जवळजवळ 3,000 किलोचे कॉपर चोरीला गेले होते। त्या अनुषंगाने आम्ही माहिती काढली, गुन्हा दाखल केला आणि माहिती मिळाल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की त्या कंपनीतलेच काही वर्कर, काही सिक्युरिटी गार्ड त्याच्यामध्ये सामील आहेत आणि त्यांनी अशा प्रकारची चोरी केल्याचं लक्षात आलेलं आहे आणि हा गुन्हा आम्ही उघड केलेला आहे आणि जवळजवळ आत्तापर्यंत या गुन्ह्यामध्ये गेलेला 90% माल आम्ही रिकवर केलेला आहे। एकूण जी रिकव्हरी झालेली आहे ती जवळजवळ 39 लाखाची रिकव्हरी आमची ह्या ठिकाणी झालेली आहे। सदर कारवाई कशी झाली, त्यामध्ये कुठले कुठले आरोपी अटक केलेले आहेत याबाबतची सविस्तर माहिती जे टीम लीडर आहेत PI कारंडे ते आपल्याला ह्या ठिकाणी देतील। साहेब, माननीय झोंटू मॅडम, मोनिका रावत मॅडम, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख साहेब यांनी घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आम्हाला वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या। त्यानुसार सिमेन्स कंपनी या ठिकाणी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती। PSI पाडेकर यांच्याकडे त्या गुन्ह्याचा तपास होता। त्यांनी त्या गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण केले आणि आम्हाला मिळालेली गोपनीय माहिती आहे या आधारे आम्ही कंपनीतील कामगार यांना या ताब्यात घेतलं आणि त्यानंतर हा पूर्णपणे गुन्हा उघडकीस झालेला आहे। त्यामध्ये 22 लाखाचे कॉपर आम्ही जप्त केलेले आहे, तसेच इतर साहित्य 17,25,000 असे एकूण 39,25,000चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। यामध्ये एकूण 15 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आतापर्यंत। अजून गुन्ह्याचा तपास चालू आहे। यामध्ये अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे? अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। गुन्ह्याचा तपास चालू आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।